तर अजित पवार आणि फडणवीसाच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलेली आहे। पुण्यात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल उद्घाटनावेळेस हा राडा झालाय। श्रेयवादावरून सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आहे। अजित पवार आणि फडणवीसांच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। या संदर्भात रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। रेवती, राज्यात अनेक ठिकाणी महायुतीमध्येच श्रेयवादावरून लढाई आपल्याला बघायला मिळते। पुण्यात देखील असाच काहीसा प्रकार, नेमकं काय घडलाय? वर्षा, खरं तर इकडे पुण्यामध्ये थोडासा एक वेगळा प्रकार घडला आपण असं म्हणू शकतो। कारण पुण्यातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाला आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघंही येणार होते। तत्पूर्वी जेव्हा शिवाजीनगर मतदारसंघाचे जे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे, ते जेव्हा या उड्डाणपुलावरती आले तेव्हा त्यांच्यासोबत काही भाजपचे कार्यकर्ते होते आणि ते तेव्हा घोषणाबाजी करत होते। ते बघून इथे काही राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते होते ते देखील त्यांना बघून अजून जोराने घोषणाबाजी द्यायला त्यांनी सुरुवात केलेली होती। आपण त्या दृश्यांमधनं बघू शकतो की एकमेकांकडे बघून ते अजून उत्साहित झाले आणि एकमेकांना चिडवण्यासाठी ते भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते म्हणत होते की एकच भाऊ देवा भाऊ, तर इकडनं राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटाचे कार्यकर्ते म्हणत होते की एकच वादा अजितदादा। हे असं सातत्याने ते घोषणाबाजी देत होते आणि एकमेकांना चिडवण्याचा प्रकार हा तिकडे झालेला आहे। वर्षा, रेवती, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।